मी नागेश खशाबा नलवडे, BSNL एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र परिमंडळचा अध्यक्ष आणि अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणून मी BSNL एम्प्लॉईज युनियनमध्ये काम करतो. लेबर अँड कॉन्ट्रॅक्ट लेबर या संदर्भातली अतिशय दयनीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला कारण असं आहे की डे बाय डे लँडलाईन कनेक्शन कमी व्हायला लागल्या आणि लँडलाईन कनेक्शन कमी झाल्यामुळं जे आमच्याकडं 12,000 ते 15,000 कॉन्ट्रॅक्ट वर्कर महाराष्ट्रामध्ये होते फक्त, त्यांची संख्या घटून फक्त 4,000 ते 4,500 राहिलेली आहे. आणि त्यामुळे ह्या वर्करला जे काही मिनिमम वेजेस गव्हर्नमेंटने सांगितलं 18,000 द्यायला पाहिजे, आता नवीन प्रपोजलमध्ये 30,000 सांगितले, तर मिनिमम 18,000 दिलेच जात नाही. आमच्याकडे जो स्वीपिंग काम करणारा जो स्कॅव्हेंजरचं काम करणारा जो कर्मचारी आहे त्याला केवळ 8,000 7,000 पगार दिला जातो. जे स्किल्डमध्ये काम करतात फील्डमध्ये, टेलिफोन कनेक्शन देणं हे करणं, त्यांना 12,000पेक्षा कोणालाही जास्त वेतन दिलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या वर्कर करता त्यांना जो काही EPF वगैरे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते भरायला पाहिजे, ते भरलं जात नाही. म्हणजे कायद्याची पूर्ण पायमल्ली केली जाते आणि त्यामुळं हा वर्कर अतिशय अनरेस्ट आहे ह्या कमी पगारामध्ये, तुटपुंच्या पगारामध्ये. आणि देशामध्ये वाढलेली जी काय 21 करोड बेरोजगारी आहे, ह्या बेरोजगारीला सामोरं जात असताना हा कमी पगारात सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे BSNL मध्ये काम करत आहे. तर सरकारने यांच्याबद्दल एक विचार करावा. त्याचप्रमाणे BSNL मधले जे रेग्युलर कर्मचारी आहेत हे गेले 10 वर्ष जवळजवळ 2017 पासून ते आता 2025 पर्यंत सतत संघर्ष. 1 जानेवारी 2017 ते जानेवारी आत्ताचा 25 या 9 वर्षाच्या पिरियडमध्ये भरपूर भांडणं केली, भरपूर आंदोलनं केली. पे रिव्हिजन मिळायला पाहिजे, सर्व कर्मचाऱ्यांना मिळाले, सर्व बँकांना मिळाले, इन्शुरन्सला मिळाले, फॅक्टरीजला मिळाले, यामिन्सला मिळाले, ॲम्युनिशन फॅक्टरीला मिळाले, रेल्वेला मिळाले, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाले. आमची तर डिमांड नव्हती BSNLचं कॉर्पोरेशन करायची. गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती होती की हे कॉर्पोरेशन केल्यावर टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती घडली जाईल. आपण म्हणून जे 37 रूल खाली आम्हाला सरकारने प्रोटेक्शन दिलं होतं की या खात्याचं खाजगीकरण होणार नाही. हे खातं 37 खाली पेन्शनला हकदार राहील आणि ती पेन्शन कन्सॉलिडेटिव्ह फंडातून दिली जाईल. त्यामुळे सरकारने आता कन्सॉलिडेटिव्ह फंडाबद्दल बी एक वित्त विधेयकामध्ये तरतूद केली आणि ते वित्त विधेयकामध्ये त्यांनी अशा प्रकारची अमेंडमेंट आणली की या संदर्भात सरकार निर्णय घेणार. म्हणजे आज जे काय अब्जावधी रुपये ह्या